मीनाक्षी, हा सगळा काय प्रकार आहे? हे बघ, मी तुला जाब विचारत नाहीये. तू जे काही वागतेस ना त्याच्यामुळे काळजीपोटीच विचारतो. काय झालंय सांग मला. तुझं हे असं वागणं बघून माझा विश्वासच बसत नाही की तू हे सगळं वागतेस. बोल ना मीनाक्षी, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? पुढचे 3 दिवस तू तुझ्या नवऱ्याबरोबर बोलणार नाही. मीनाक्षी, हे बघ, तुझं माझ्यावर रागवणं मी समजू शकतो. मी तुला जे काही बोललो त्याच्यावर तुझं हे असं रिॲक्ट होणं तेही मी समजू शकतो. ते सगळं मी आता विसरलो. तूही विसर आणि बोल माझ्याशी. नक्की काय प्रॉब्लेम आहे? मीनाक्षी, मी तुझी पुन्हा एकदा माफी मागायला हवी आहे का? मी तुझी पुन्हा माफी मागायला तयार आहे. प्लीज मला माफ कर मीनाक्षी. आय एम सॉरी. पण बोल, सांग मला काय झालंय. मी एवढं बोलतोय तरी तू काहीच का बोलत नाहीयेस? सोहा, तू स्वतःला एकटी नको समजू. आय एम ऑलवेज विथ यू. हे बघ, आता बाबा या जगात नाहीयेत, हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना. आणि आता तुझी एक्झामही आलीये, तो तू तुझ्या स्टडीज कडे कॉन्सन्ट्रेट कर. तेजस, पण हे बघ, आय नो तुला आपल्या रिलेशनशिप बद्दल बोलायचंय. काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी कितीही दिवस थांबायला तयार आहे. हे बघ, माझे मॉम डॅड म्हणालेत की दुःखाचे काही दिवस जाऊ देत. आणि हो सोहा, मला अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे. बोल ना. मला तुझ्या बाबांच्या अपघाताबद्दल ना इन्व्हेस्टिगेट करायचं आहे. म्हणजे ज्या रुथलेस माणसामुळे तुझ्या बाबांना जीव गमवावा लागला ना, त्याला पनिशमेंट झालीच पाहिजे. तेजस, तुझी एवढी कमी दिवसांची ओळख असताना सुद्धा तू आमच्यासाठी एवढं करतोयस, आम्हाला समजून घेतोयस. नाहीतर दुसऱ्या साईडला आम्ही. सोहा, काय झालं? तू काहीतरी सांगत होतीस. तर तुझ्यापासून काय लपवायचं म्हणा तेजस. इथे आमच्या घरी नको त्या गोष्टींवरनं वाद होत आहेत. मला तर कळतच नाहीये हे सगळं आत्ता कसं काय घडतंय. सोहा, डोंट वरी, सगळं नीट होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. बर, तुला अजून एक गोष्ट मला सांगायची. कोणती? अगं, आता तुला कसं सांगू मला कळत नाहीये. तुझ्या मीनाक्षी वहिनींचा कॉल आला होता. तुला? कधी आणि का? आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांचा कॉल आला होता. त्या म्हटल्या माझ्याशी त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचंय. तिला तुझ्याशी काय बोलायचंय? आणि तेही एवढ्या रात्री? तेव्हा ऍक्च्युली वहिनींनी मला असं सांगितलं की कोणालाही सांगू नको. पण आतापर्यंत मी तुझ्यापासून काही लपवलेलं नाहीये, सो यापुढे काही लपवणार नाहीत. त्या म्हटल्या तुम्हाला भेटायचंय आणि काहीतरी बोलायचंय. कशाबद्दल बोलायचंय ते नाही बोलल्या त्या. तू विचारलं नाहीस तिला? विचारलं ना. विचारल्यावर त्या म्हटल्या की आपण भेटूनच बोलूयात. मग मी म्हटलं ठीक आहे, मी घरी येतो. तर त्यातही त्यांना प्रॉब्लेम.
त्या मला घरी भेटायला तयार नाहीये. मग मग कुठे भेटणार? त्यांनी मला घराजवळ गाडी घेऊन भेटायला बोलवलंय. त्या म्हटल्या की तिथंच येऊन आपण भेटूयात. आय मीन भेटून बोलूयात. सॉरी सोहा, पण त्यांचा फोन येऊन गेल्यापासून मलाही थोडं ऑकवर्ड फील होतंय. सोहा, आर यू ऑल राईट? सोहा, तू ठीक आहेस ना? सोहा, तू म्हणत असशील तरच मी त्यांना भेटे ना, नाहीतर मलाही असा काही इंटरेस्ट नाहीये त्यांना भेटण्यात. नाही, ठीक आहे, तू भेट तिला. आपल्यालाही कळायलाच हवं तिच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे. भाई तुम्ही तर एकदम गुगलीच टाकलीत. असं अचानक कधी मध्ये सुचलेल्या गोष्टी करण्यात विना वेगळीच मजा असते. आज दुपारले ताणून झोपलो होतो. आता काहीतरी टाइमपास नको आहे. होऊन दे. मीनाक्षी, बघ, असं गप्पा बसून काही होणार नाही. त्याचा आपल्यालाच त्रास होतो. इनफॅक्ट मला त्याचा त्रास होतोय आणि मला माहिती आहे तुलाही त्याचा त्रास होतो आणि म्हणूनच तू काही बोलत नाहीयेस. पण असं करून चालणार नाही. यावर एकच उपाय. आपण मोकळेपणानं एकमेकांशी बोललं पाहिजे. जे काही घडलंय, जे काही घडतंय ते तू मोकळेपणानं मला सांग. हे बघ, तू काही बोलली नाहीस तर मला कळणार आहे कसं? प्लीज मीनाक्षी, बोल काहीतरी. अभि, खरं सांगू, मला आत्ता तुम्हाला मिठी मारून खूप रडावंसं वाटतंय. तुम्हाला माझ्यासोबत काय घडतंय ते सगळं सांगून टाकावं असंही वाटतंय. पण इच्छा असूनही मी असं काहीही करू शकत नाहीये, याचंही वाईट वाटतंय.
बायको, आपण 3 दिवसांनी जाणार असं म्हटलो होतो, पण आपण आत्ता जाण्याचा प्लॅन करतोय. तू जर का भेटली नाही तर आपण 3 दिवसानंतर बी जाणार नाही. तू जर का आपल्याला भेटायला येणार असशील तर पुढच्या 1 मिनिटात हो असा मेसेज कर. आपली गाडी बंगल्याबाहेर काळोखात उभी आहे. तू 1 मिनिटात आपल्याला फोन केला तर ठीक, नाहीतर आपण डायरेक्ट फोनच करणार. अगं काय सांगतेस काय सगळं तू हे? हो, तेजसने मला स्वतः सांगितलं. आपल्याच घराबाहेर तिने त्याला भेटायला बोलवलंय. पण एवढ्या रात्री असं काय महत्वाचं काम आहे? मीही हेच विचारलं तेजसला, पण तो म्हणतो की तिला त्याच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं. पण मग तेजस काय म्हणाला तिला? तो काय म्हणणार आत्याई, ह्या बाबतीत तो किती साधा सरळ आहे तुला माहितीये ना. तो मलाच विचारत होता काय करू म्हणून. मी म्हंटल काय म्हणते एकदा बघून तर घे. आपल्याच घरी यायला निघालाय तो. बघूया आता. आत्याई मला तेजसची खरंच खूप काळजी वाटतेय ग. मला तर ना कळतच नाहीये तिच्या मनामध्ये काय चाललंय नक्की ते. आत्याई खरं सांगू, मला मीनाक्षीचं ना हे वागणं संशयास्पद वाटायला लागलंय आता. अगं तिचं वागणंच असं आहे, कुणाच्याही मनात शंका येईल. पण सुहा, आता आपल्याला गप्पा बसून चालणार नाहीये. ती खरंच तेजसला भेटायला बाहेर जाते की नाही ते बघायला हवं. पण आत्याई ती खरंच गेली तर? ती जर खरंच गेली ना त्याला भेटायला तर तिचं पितळ उघडं पाडल्याशिवाय मी राहणार नाही. इथे आपल्या समोर अगदी वेडेपणाचा आव आणून हिंडते ना. तिचा शहाणपणा तिलाच शिकवायची वेळ आली आता.
नाही नाही, मला विक्रमला भेटायला जायलाच हवं. म्हणजे तू म्हणालीस ते अगदी खरं आहे. आत्या माझी तर आता खात्रीच पटली. मीनाक्षीला एवढा वेळ का लागतो? तिच्या वागण्याचं ना आजकाल काही कळतच नाही. नेहमीसारखं आताही कुठे बाहेर निघून गेली नसेल ना? एकतर तिची मनस्थिती ठीक नाही. बस टेन्शन घेऊन काही हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं ते प्लीज पटकन बोला. अग बायको कशाला टेन्शन घेते, रिलॅक्स. तसं बी आता आपण काय आमचं निघून जाणार आहे इथून. अग बायको असं का बघ, अग खरंच बोलतोय मी. आता आपल्याला असं वाटतंय की आपला सूड पुरा झालाय. म्हणजे आता तू नाही तर प्रॉपर्टीच आहे. आता एवढी मोठी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली, अजून काय पाहिजे? मीनाक्षी, 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 अभि, काय झालं? मीनाक्षीला का का मारतोयस? मीनाक्षी घरात कुठेच दिसत नाहीये. म्हणजे म्हणजे मगाशी रूम मधनं बाहेर पडली, बराच वेळ परत आलीच नाही. म्हणून मग तिला शोधायला बाहेर पडलो, पण घरात कुठे दिसतच नाही. रूम मधनं बाहेर पडताना काही बोलले नाही? नाही ना, त्यांना काही कळतच नाही. का असं वागते ती? अरे काय झालंय काय तिला? आई, तू टेन्शन घेऊ नकोस. मी बाहेर लॉन मध्ये बघतो, कदाचित बाहेर बसली असेल. आलोच मी. जा बघ बाबा. हे बघा, याआधी आपल्यामध्ये जे काही घडलंय त्याबद्दल मी कुणाला काही सांगणार नाही, कुठेही काही बोलणार नाही. मी स्वतः पण ते सगळं विसरून जायचं ठरवलंय. आणि तुम्ही आल्यापासून गेल्या काही दिवसात मी जे काही भोगलंय त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. अगं ये बायको, काय गोळ केलायस तू? आकलीचा भाग आहे का ना तुझ्या? आता आपल्या इथनं जाणं होत नाही. काय झालंय? अगं तुझी ती नवऱ्याची आत्यान सुहा माग आपल्या गाडीच्या माग थांबले तर बघता येतं.